नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणत्या भारतीय खेळाडूची मशाल वाहक म्हणून निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा। ऑलिम्पिक खेळांमधील भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राची 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आली आहे। अभिनव बिंद्रा हा 16 एप्रिल ते 26 जुलै या कालावधीत ऑलिम्पिक टॉर्च रिले मध्ये भाग घेणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मशाल रिले 8 मे 2024 रोजी फ्रान्स मध्ये सुरू होणार आहे। रिले मध्ये 10,000 टॉर्च वाहक असतील, तर ही रिले 400 शहरांना भेट देणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणार आहेत। तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अभिनव बिंद्रा या भारतीय खेळाडूची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणत्या राज्यात ड्रग्ज विरोध धामी मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय जनता युवा मोर्चा मेट्रोपॉलिटन डेहराडूनच्या नेतृत्वाखालील ड्रग्ज विरोध धामी मोहिमेचे 5 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन केले। 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत चालणारी ही मोहीम 2025 पर्यंत अंमली पदार्थांचे सेवन निर्मूलन आणि निरोगी अंमली पदार्थ मुक्त समाज निर्माण करण्याच्या राज्य सरकारच्या संकल्पातील एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे। या मोहिमेचे उद्दिष्ट विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि नागरिक समाजासह विविध भागधारकांना गुंतवून ठेवण्याचे आहे, जेणेकरून अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक प्रतिकार वाढेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओलेग कोनोनेन्को। तर रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। त्याने 878 दिवस किंवा 2.5 वर्षांपेक्षा जास्त वेळ अंतराळात घालवला आहे। ओलेग कोनोनेन्कोने देशबांधव गेनाडी पडल्का यांनी केलेला विक्रम मागे टाकलेला आहे। म्हणजे याआधीचा जो विक्रम आहे तोही रशियन अंतराळवीरांनीच केलेला होता। तर युरोपियन स्पेस एजन्सीनुसार ओलेग कोनोनेन्को यांनी आपल्या अंतराळ कारकिर्दीची सुरुवात अभियंता म्हणून केली आणि 2008 मध्ये पहिले अंतराळ उड्डाण केले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 66व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे एक उत्तर आहे दिस मोमेंट। तर 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 लॉस एंजेलिस अमेरिका येथे आयोजित करण्यात आले। शंकर महादेवन यांना त्यांच्या शक्ती अल्बम दिस मोमेंट साठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमच्या श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे। या अल्बम मध्ये एकूण 8 गाणी आहेत। शंकर महादेवन, झाकीर हुसेन, व्ही सेल्वा गणेश आणि गणेश राजगोपालन यासारखे कलाकार बँड मध्ये एकत्र काम करतात। 66व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये 5 भारतीय कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत। झाकीर हुसेन यांनी 3 श्रेणीमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे। झाकीर हुसेनने पश्तो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत बासरी वादक राकेश चौराशे यांच्यासोबत ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे। ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये पीएम मोदींनी लिहिलेल्या अबंडन्स इन मिलेट्स या गाण्याला सुद्धा ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये ग्लोबल सॉंग्स कॅटेगरीमध्ये नामांकनात स्थान मिळाले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजस्थानचे नवीन महाधिवक्ता कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे राजेंद्र प्रसाद गुप्ता। राजस्थानचे नवीन महाधिवक्ता म्हणून वरिष्ठ अधिवक्ता राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी नवे महाधिवक्ता राजेंद्र प्रसाद यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे। त्यांनी महाधिवक्ता म्हणून एम.एस. सिंघवी यांची जागा घेतली आहे। राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी राजस्थानचे 19वे महाधिवक्ता म्हणून पदभार स्वीकारला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बोटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रणवीर सिंग। बोटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच अभिनेता रणवीर सिंगची निवड करण्यात आली आहे। बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगने अलीकडेच लोकप्रिय जीवनशैली ब्रँड बोट मध्ये गुंतवणूक केली आहे। तो केवळ स्टॉक होल्डरच नाही, तर ब्रँडच्या ऑडिओ उत्पादनांचा अधिकृत चेहरा देखील बनला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच INS संध्याक कोठे कार्यान्वित करण्यात आले? तर या प्रश्नाचे एक उत्तर असणार आहे विशाखापट्टणम। सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज INS संध्याक हे विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय नौदलात औपचारिकपणे नियुक्त केले आहे। INS संध्याकची जुनी आवृत्ती 1981 ते 2021 पर्यंत भारतीय नौदलाचा भाग होती। या जहाजाचे मुख्य काम सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन सुधारणे हे आहे। ह्याची एकूण लांबी 110 मीटर आणि उंची 16 मीटर आहे।
हे 18 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे. 80% अधिक स्वदेशी साहित्य वापरण्यात आलेले आहे या जहाजामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संजय वर्मा. फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून संजय वर्मा यांनी शपथ घेतली आहे. ते 1990च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी शपथ दिली. तर डॉक्टर मनोज सोनी हे यूपीएससीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता विधेयक मंजूर केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता विधेयकाला मंजुरी दिली आहे. ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंड विधानसभेत सादर करण्यात आले. हे मंजूर झाल्यास स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता स्वीकारणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखालील एका पॅनलने उत्तराखंडमध्ये यूसीसी अंमलबजावणीसाठी मसुदा अहवाल पूर्ण केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीने अलीकडेच जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मार्क्सने अनेमार्क्स या जगातील पहिल्या मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाजाचा पहिला प्रवास सुरू केला आहे. जहाजाने दक्षिण कोरियाच्या उल्सान ते डेन्मार्क मधील कोपेनहेगन पर्यंत 21,500 किलोमीटर प्रवास केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उंगलई थेडी उंगल ओरिल योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू सरकारने उंगलाई थेडी उंगल ओरिल योजना सुरू केली आहे. ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली. फेब्रुवारी 2024 मध्ये यामध्ये नवीन निर्देशक जोडलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा वितरणात सुधारणा आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे काम केले जाईल. नवीन निर्देशांकानुसार वरिष्ठ अधिकारी महिन्याच्या शेवटच्या बुधवारी गावाची माहिती घेण्यासाठी त्या गावात 24 तास घालवतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोठे सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत रंग महोत्सवाची सुरुवात झाली आहे. हा 21 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम असून त्यामध्ये 150हून अधिक नाटकांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा आणि चर्चांचे आयोजन केले जाईल. हा महोत्सव भारतातील मुंबई, पुणे, भुज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगड, भुवनेश्वर, पाटणा, रामनगर आणि श्रीनगर या 15 शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यावर्षी NSDने रंगहाट सुरू केली आहे. आशियातील पहिले जागतिक थिएटर मार्केट तयार करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिशेल ओनिल युनायटेड किंगडमच्या कोणत्या भागाच्या पहिल्या मंत्री बनल्या आहेत? तर याचे एक उत्तर आहे उत्तर आयर्लंड. सीन फेनच्या मिशेल ओनिल यांची उत्तर आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिशेल ओनिल हे सीन फेनचे नेते आहेत. सीन फेन हा एक राजकीय पक्ष आहे. त्यांनी यापूर्वी 2020 ते 2022 पर्यंत उपप्रथम मंत्री म्हणून काम केले होते. आयरिश राष्ट्रवादी युनायटेड किंगडमच्या प्रदेशात बदललेल्या सरकारचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. DUPच्या एम्मा लिटल पेंजेली यांची उपप्रथम मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पॉवर शेअरिंग नियमानुसार उत्तर आयर्लंडमधील विकसित सरकार केवळ युनियनिस्ट आणि राष्ट्रवादी या दोघांच्या सहभागाने क्रॉस समुदाय आधारावर कार्य करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल शेंजन विजा जारी करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता आहे? तर याचे उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्सने डिजिटल शेंजन विजा जारी करण्याचा उपक्रम सुरू केला असून हा विजा देणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश ठरला आहे. डिजिटल विजा घेऊ इच्छिणाऱ्या गैर EU नागरिकांसाठी विशिष्ट पात्रता निकष दिलेले आहेत. डिजिटल विजा स्टिकर्सची जागा क्रिप्टोग्राफिकली स्वाक्षरी केलेल्या बारकोडसह घेईल. शेंगेन देश 1995 मध्ये स्थापन झालेल्या शेंजन कराराचा भाग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणता देश सर्वात मोठा वाहन निर्यातदार बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. फेब्रुवारी 2024 मध्ये जपान ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने वाहनांची वार्षिक आकडेवारी जाहीर केलेली आहे. या आकडेवारीनुसार चीनने वाहनांच्या निर्यातीत जपानला मागे टाकले आहे आणि जगातील सर्वात मोठा वाहन निर्यात करणारा देश बनला आहे. काही दिवसांपूर्वी भारताने वाहन निर्यातीमध्ये जपानला मागे टाकले होते आणि जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला होता. जपानची टोयोटा कंपनी ही जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 फेब्रुवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.